Welcome to my channel, New Perfect Study Center. My name is Anil Wankhede. तर आज आपण आर्टिकल्स म्हणजे काय, कोणत्या प्रकारचे आर्टिकल्स असतात ते आपण अभ्यासणार आहोत इंग्लिशमध्ये. तर आर्टिकल, टू टाइप्स ऑफ आर्टिकल देयर आर इनडेफिनेट आर्टिकल्स अँड डेफिनेट आर्टिकल्स. इनडेफिनेट आर्टिकल्स मध्ये ए आणि अँड आणि डेफिनेट आर्टिकल्स मध्ये दी याचा समावेश होतो. तर मग सुरुवातीला आपल्याला आर्टिकल्सचा अभ्यास करत असताना काही नियमांची आवश्यकता असते आणि ते नियम आपल्या पाठ असणे अत्यावश्यक किंवा गरजेचे आहेत. तर परीक्षेच्या दृष्टिकोनानुसार आपण काही नियम बघणार आहोत. या नियमांनंतर आपण काही परीक्षेला अनुरूप अशी काही उदाहरणे घेणार आहोत. तर चला, आर्टिकल्स, काइंड्स ऑफ आर्टिकल्स, इनडेफिनेट मीन्स अनिश्चित उपपदे, ए अँड येतो त्याच्यामध्ये. डेफिनेट आर्टिकल्स मीन्स निश्चित उपपद, त्याच्यामध्ये फक्त द चा समावेश होतो. नंतर ए आणि अँड ही उपपदे वापरण्याविषयी नियम, आणि ए आणि अँड ही उपपदे वापरण्याविषयी आपल्याला नियम दिलेले आहेत. ते नियम आपले पाठ असणे गरजेचे आहे. तर चला, पहिला जो नियम आपल्याला दिलेला आहे, एकवचनी सामान्यपूर्वी ए किंवा अँड ही उपपदे वापरतात. एकवचनी सामान्य नामाचं असेल तर त्या सामान्य नामापूर्वी ए किंवा अँड हे उपपद वापरतात. आपल्याला माहित आहे की सरासरी आपण जनरली शिकलेलो असतो की जे काही कॉन्सोनंट्स आहेत किंवा ओवेल्स आहेत, इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स हे 21 आहेत आणि ओवेल्स आहेत हे 5 आहेत. तर मग कॉन्सोनंट्स जर असेल तर कॉन्सोनंटच्या समोर आपल्याला ए वापरायचा आहे, आणि ओवेल्स असेल दिलेला ए ई आय ओ यू पैकी तर आपल्याला अँड वापरायचं. सरासर आपल्याला एवढं माहिती असते, बाकीचे नियम आपल्याला माहिती नसतात. पण आपण काय करतो, आलं काही क्वेश्चन तर नाही, आपला ओवेल सारखा ओवेल आहे, आपण त्याच्यासमोर काय लिहितो, अँड लिहितो. परंतु त्या ओवेलचा उच्चार जर कॉन्सोनंट सारखा असेल तर आपल्याला अँड लिहून चालेल का, नाही. तर त्याकरता आपल्याला नियम दिलेले आहेत, ते समजून घ्या व्यवस्थित. फॉर एक्झाम्पल, अ बॉय अँड एंड. एंड कशापासून झालेला आहे सुरुवात, ओवेल्सने झालेली आहे. अ कॅट, कॅट कशापासून झालेला आहे, कॉन्सोनंट पासून झालेला आहे, मीन्स व्यंजनापासून. अँड एलिफंट. नेक्स्ट आहे सेकंड लॉ, ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होते त्या सामान्य नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. समजलं का, पुन्हा. तर ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात कशाने होते, व्यंजनाने होते, म्हणजेच कॉन्सोनंटने होते, त्या सामान्यपूर्वी कोणतं उपपद वापरायचं, मग ए वापरायचं. कोणतं वापरायचं, ए. म्हणजे व्यंजनाने सुरू होणाऱ्या सामान्य नामापूर्वी कोणतं उपपद वापरायचं किंवा आर्टिकल वापरायचं, ए आर्टिकल हे वापरायचं. फॉर एक्झाम्पल, अ बॉय कॉन्सोनंटने चालू झालेला आहे बी. अ डॉग, डॉग. नंतर डी हा सुद्धा काय कॉन्सोनंट आहे. अ फॅन हा सुद्धा काय कॉन्सोनंट आहे. अ हाऊस हा सुद्धा काय कॉन्सोनंट आहे, आणि त्यातल्या त्यात एकवचनीच आहे, बरोबर. पण समोर तिसरा जो नियम आपल्याला काय सांगतो, ए हे उपपद स्वराने. ए हे उपपद स्वराने, स्वर मीन्स ओवेल्सने. मग याच्यामध्ये ए ई आय ओ यू हे इंग्लिश मधले, इंग्लिश अल्फाबेट मधले काय स्वर आहेत, मीन्स ओवेल्स आहेत. सुरू होणाऱ्या परंतु, ओवेल्सने सुरू होणाऱ्या परंतु व्यंजनाचा उच्चार असणाऱ्या नामाच्याही पूर्वी वापरतात. नामांच्याही पूर्वी वापरतात. मग पहा, किंवा स्वराने जर एखादा शब्द चालू होत आहे, सामान्य नाम चालू होत आहे, परंतु त्याचा जो उच्चार आहे तो कॉन्सोनंट सारखा जर येत आहे तर त्या नामापूर्वी आपल्याला काय वापरावं लागेल, ए हे वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे अ युनिव्हर्सिटी. अ युनिव्हर्सिटी. नंतर आहे अ युनियन, अ युनियन, आणि नंतर आहे अ युरोपियन. मग आता तुम्हाला जर हे तर सर्व काय ओवेल्स आहेत, हे काय ओवेल्स आहेत, ओवेल्स आहेत, परंतु याचा जो उच्चार होत असतो तो उच्चार काय होतो, वाय यू अशा प्रमाणे उच्चार होतो. म्हणजे याचा जर उच्चार आपण केला तर यू येतो पहिले, म्हणजे वायचा उच्चार होतो. म्हणून हा वाय आहे कॉन्सोनंट, सीओएन, आणि हा ओवेल्स. म्हणून कॉन्सोनंटने सुरुवात होत आहे, म्हणून याचं काय आपल्याला याच्या समोर काय लावावं लागेल, होत असेल तरी व्हॉल्यूम नाही, परंतु त्याचा उच्चार कॉन्सोनंट सारखा होतो, म्हणून आपल्याला त्याच्या समोर जे उपपद आहे ते ए हे उपपद लावायचं आहे. समोरचा नियम जो आहे तो अभ्यासणार.
अँड हे उपपद ए ई आय ओ यू यापैकी एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या आणि स्वरांचाच उच्चार असलेल्या सामान्य नामापूर्वी करतात। मग आता जे काही अँडचा जो वापर आहे ओरिजिनली कशाने सुरू झालेला स्वराने मीन्स ओवेलने सुरू होणार आहे ए ई आय ओ यू आणि त्यांचा उच्चार पण स्वरासारखाच असेल तर त्यासमोर अँड हे उपपद वापरावे। जनरल नियम आहे हा सर्वांनाच माहिती। मग फॉर एक्झाम्पल अँड ए हा काय आहे ओवेल्स आहे आणि त्याचा उच्चार पण ओवेल्स सारखा येत आहे। अँड ॲनिमल्स ओवेल्स अँड एग मीन्स अंडे एक ई आर ओवेल्स आहे अँड इंक पॉट आय ओवेल्स नंतर आहे अँड ऑरेंज मीन्स संत्रे अँड अम्ब्रेलाचा जो आहे उच्चार अनिउराला म्हणजेच काय तो ओवेल्सच आहे आणि ओवेल्स नुसारच त्याचा उच्चार असल्यामुळे त्याच्या समोर निश्चितच काय येणार आहे अँड येणार आहे। नंतर आहे पाचवा जो आपला नियम आहे तो समजून घ्यायचा आहे अँड हे उपपद ज्या सामान्य नामाची सुरुवात एच ने होते। कशाने होते एच ने होते। आपण मराठीमध्ये एच किंवा घ महाप्राण म्हणतो तशा प्रकारे याच्यामध्ये सुद्धा एच ने होते अशा नामाच्या पूर्वी काय वापरतात अँड वापरतात। मग आता एच ने जर चालू झाला तर एच तर हा ओवेल्स नाही आहे परंतु त्याचा उच्चार ओवेल सारखा होतो म्हणून त्याच्या समोर काय द्यायचं आहे उपपद अँड द्यायचं आहे। मग पहा अँड आवर अँड आता आपण जनरली वाचताना एच आहे म्हणजे अँड हावर असं नाही वाचायचं। अँड अवर म्हणजे एक तास किंवा तास अवर अँड हॉनर नाही वाचायचं त्याला काय अँड ऑनर म्हणजेच काय एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा कशाचा उच्चार होत आहे ओवेल्स सारखा उच्चार होत आहे। आणि अँड हेअर नाही आहे ते अँड एअर मीन्स वारस एअर मीन्स वारस म्हणजे एच ने चालू होणार आहे परंतु त्याचा जो स्वर आहे त्याचा उच्चार स्वरासारखा होणे म्हणजे अ किंवा अ किंवा ए सारखा होत असेल तर त्याच्यासमोर काय लावायचं तुम्हाला अँड हे उपपद म्हणजे आर्टिकल लावायचं आहे। मग पुढे पहा 6 नंबर काय सांगतो आपल्याला पहा वचनी सामान्य नामापूर्वी विशेषण आल्यास त्या विशेषणापूर्वी उपपद लावावे लागते। उपपद त्या नामाच्या उच्चारानुसार एक किंवा अँड लावायचं। एक वचनी सामान्य नामापूर्वी जर विशेषण आलं असेल तर त्या विशेषणाच्या अगोदर काय लावायचं आहे उपपद लावायचं आहे म्हणजे आर्टिकल आपल्याला लावायचं आहे आणि त्याचे आर्टिकल आहे त्या शब्दाच्या किंवा सामान्य नामाच्या उच्चारानुसारच आपल्याला एक किंवा अँड लावायचं आहे। फॉर एक्झाम्पल आपण घेतला इथं अ मॅन एक माणूस आहे अँड ओल्ड मॅन काय आहे विशेषण आहे म्हणून ओल्ड ओ हा जो उच्चार आहे कशाने होत आहे ओवेल्सने होत आहे म्हणून त्याच्यासमोर अँड लागलेला आहे। अ सिंपल मॅन याच्यामध्ये सिंपल हा काय आहे विशेषण आहे त्याच्या पूर्वी जे आहे ते कॉन्सोनंटने चालू झालेला आहे म्हणून त्याच्या पूर्वी ए हे आर्टिकल्स आलेलं आहे। अशाच प्रकारचे काही 1-2 उदाहरणं आपल्याला पाहायचे आहे ज्या सामान्य नामाची सुरुवात तिच्या अगोदर काय लागतंय विशेषण लागतंय तर त्या विशेषणाच्या अगोदर आपल्याला काय लावायचं असतो आर्टिकल लावायचं ते पाहून घ्या। अ गर्ल एक गर्ल अँड ऑनेस्ट गर्ल म्हणजे यश आता आहे आणि एचचा जो उच्चार आहे ऑनेस्ट होत आहे म्हणजे स्वरासारखा होत आहे म्हणून त्याच्या समोर आपण अँड घेतलाय। अ गुड गर्ल गुड मीन्स याची सुरुवात कॉन्सोनंटने होत आहे म्हणून आपण काय लावलाय तर अ लावलेला आहे। अँड अगली गर्ल आणि याचा यू आहे कॉन्सोनंट ओवेल्स आहे म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला जे काही उपपद आर्टिकल आहे ते काय लागत आहे अँड लागत आहे। मग नंतर अँड ऍपल तुम्हाला माहितच आहे अँड ऍपल नंतर अ राईप ऍपल अँड अनराईप ऍपल अशा प्रकारचे आपले ए आणि अँड हे जे काही इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत याविषयीचे नियम आपले पाहणं कंप्लीट झालेलं आहे। आता समोर आपण डेफिनेट आर्टिकल्सचे काही नियम अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतरच काही जे उदाहरण आहेत आपले ते उदाहरण आपण
परीक्षेच्या दृष्टिकोनातून 9 ते 10 किंवा जवळपास 15 पर्यंत आपण बघणार आहोत. आता आपल्याला डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे काय व डेफिनेट आर्टिकल्स कशासमोर वापरले जाते याविषयी पूर्ण बघायचं आहे. डेफिनेट आर्टिकल कोणता आहे मग? डेफिनेट आर्टिकल्स द हे आहे किंवा कोणी कोणी त्याला दी सुद्धा म्हणतात. मग टीच दी और द हे उपपद वापरण्याविषयी. मग आता जे काही डेफिनेट आर्टिकल्स आहे द ते कशा प्रकारे वापरायचे त्याचे सुद्धा काही नियम आहेत. जशा प्रकारे आपण इंडिपेंडेंट आर्टिकल्स पाहिले त्याचे नियम पाहिले तशाच प्रकारे याचे सुद्धा काही नियम आहेत ते पाहणे गरजेचे आहे. एकदा उल्लेख केलेल्या नामाचा जेव्हा त्यानंतर पुन्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. एकदा उल्लेख जर वाक्यामध्ये केला असेल आणि त्याच नामाचा पुन्हा उल्लेख नावामध्ये एकवचनी म्हणून वापरता येत असेल तर त्यासमोर काय वापरायचं? द हे उपपद वापरायचं. मग फॉर एक्झाम्पल आय सॉ द गर्ल वॉज क्राईंग. आता पहिलं जे वाक्य मी मुलगी पाहिली, द गर्ल वॉज क्राईंग, ती रडत होती. म्हणजे आय सॉ गर्ल पूर्ण नंतर पुन्हा आपण वापरलं वाक्यामध्ये द गर्ल वॉज क्राईंग म्हणून त्याचं जे उपपद आहे पुन्हा आल्यामुळे आपण द लिहिलं. पण नंतर मग लता गिव्ह मी अ पेन, लता गिव्ह मी अ पेन, लता मला पेन दे, लताने मला पेन दिला. आय लाईक द पेन, मला तो पेन आवडतो. म्हणून या पेनच्या अगोदर आपण काय कोणता आर्टिकल लिहिलेला आहे? द आर्टिकल लिहिलेला आहे. वस्तूविषयी आपल्याला दिसत आहे. पण दुसरं जे आपल्याला डेफिनेट आर्टिकलचा जो नियम आहे ते आपल्याला समजून घ्यायचा आहे. चिरंतन किंवा जगात एकच एक असलेल्या वस्तूच्या नावापूर्वी, चिरंतन किंवा जगात एकच एक असलेल्या वस्तूच्या नावापूर्वी द हे उपपद लावतात. फॉर एक्झाम्पल जे काही त्रिकालबाधित सत्य असते किंवा ज्या काही त्रिकालबाधित भूत भविष्य वर्तमान काळामध्ये ज्या वस्तू असतात अनादी कालापासून त्या नामापूर्वी आपण काय वापरायचं आहे? द हे उपपद वापरायचं. मग त्याच्यामध्ये द स्काय, स्काय आता होतं, पूर्वी होतं, नंतर राहणार. द सन, सन आहे, सन सुद्धा अनादी कालापासून आहे किंवा त्रिकाल बाधित आहे. किंवा द अर्थ, पृथ्वी आपण नसल्यावरही होती, असल्यावरही आहे, आपण नसल्यावरही असेल कदाचित. द मून, अशाच प्रकारे काही जे काही त्रिकालबाधित वस्तू आहे किंवा एकच एक आहे त्या नावापूर्वी आपल्याला काय वापरायचं आहे? द हे आर्टिकल वापरायचं आहे. नंतर एकवचनी नामाच्या, आता 3 नंबरचा आपल्याला पाहायचा. एकवचनी नामाने जेव्हा प्राणी किंवा वस्तू यांच्या संपूर्ण जातीचा बोध होतो तेव्हा द हे उपपद वापरतात. मग एकवचनी नामाने जेव्हा प्राणी घेतला आपण किंवा डॉग घेतला किंवा त्याच्या संपूर्ण जातीचा बोध होतो त्यावेळेस काय वापरायचं? आपल्याला द हे उपपद वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे द डॉग इज फेथफुल ॲनिमल, द डॉग इज फेथफुल ॲनिमल. कुत्रा हा प्रामाणिक किंवा विश्वासू प्राणी आहे. कुत्रा हा विश्वासू प्राणी आहे. आता एक कुत्रा जर म्हटला तर सर्वच कुत्रे तिथं आले म्हणजे पूर्ण प्राणी जाताचा तिथं बोध होत आहे. किंवा कोणताही जर कुत्रा घेतला तर तो काय असतो? फेथफुल असतोच, बरोबर. म्हणून त्याच्या समोर आपल्याला द हे उपपद आर्टिकल वापरायचं असते. म्हणून त्याला डेफिनेट आर्टिकल्स म्हणतात, निश्चित उपपद असं म्हणतात. नंतर चौथा नियम, मोठ्या नद्या, समुद्र, रिव्हर, ओशन, सी, महासागर, ओशन्स, खंड, कॉन्टिनेंट, दर्या, वाळवंट, डेझर्ट, पर्वत इत्यादी नावांच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. आता एवढे याच्यामध्ये जे काही आलेलं आहे, जे काही मोठ्या मोठ्या वस्तू असेल किंवा जे काही मोठमोठी ठिकाणे असतील किंवा गावाचे नाव असतील त्यापूर्वी द हे उपपद आपण वापरत असतो. फॉर एक्झाम्पल द गंगा, गंगा काय आहे? रिव्हर आहे. द अरेबियन सी म्हणजे काय? समुद्र, म्हणून आपण समुद्राला त्याच्यासमोर आपण द हे उपपद वापरलेला आहे. द इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागर. नंतर आहे द हिमालय म्हणजेच काय? हिमालय. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्याच्या समोर आपण कोणतं उपपद वापरतो? द हे उपपद वापरत असतो. आता आपल्याला 5वा नियम बघायचा आहे.
द डेफिनेट आर्टिकल आपण पाहत आहोत. पाचवा नियम काय सांगतो, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी द वापरतात. सुपरलेटिव्ह डिग्री तुम्ही डिग्री अभ्यासली असेलच, तर डिग्रीमध्ये तुम्हाला जर काही तिसरा प्रकार आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचा, EST फॉर्म असतो, ST फॉर्म. त्या फॉर्म मध्ये द हे विशेषणापूर्वी उपपद वापरले जाते. वन ऑफ द ची रचना असतात. पण त्याच्यामध्ये द बेस्ट बुक, द बेस्ट बुक, बेस्ट म्हणजे तिसरा थर्ड फॉर्म, द टॉलेस्ट बॉय सर्वात उंच मुलगा म्हणजे थर्ड फॉर्म आहे तो विशेषणाचा. नंतर आहे 6 नंबर, काही विशिष्ट ग्रंथाच्या नावापूर्वी द वापरतात. काही विशिष्ट ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ जे आहेत, सरासर धर्मग्रंथाच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. द रामायणा, द नोबेल, द बायबल एक्सेट्रा. तर द भगवत गीता, द रामायण अँड द वेदास, द हिंदूज, है ना. अशा प्रकारचे काही ग्रंथ आहेत किंवा पेपर्स आहेत, न्यूज पेपर्स आहेत, त्यांच्या नावापूर्वी का वापरतात, द हे उपपद वापरत असतात. नंतर पहा 7 नंबरचा, विशेषणापूर्वी द वापरले, विशेषणापूर्वी द वापरले आणि त्या विशेषणानंतर नाम आलेले नसेल तर त्याचा अर्थ त्या प्रकारच्या लोकांचा वर्ग असा होतो. विशेषणापूर्वी किंवा विशेषणापूर्वी जर द वापरला असेल आणि त्या विशेषणानंतर जर नाम आलेलं नसेल तर ते विशेषण काय म्हणून ओळखले जाते, त्या लोकांचा वर्ग किंवा त्या वस्तूंचा गट विचारात घेतला जातो. मग त्याच्यामध्ये वी शूड हेल्प द पुअर, आपण लोकांची काय केली, गरीब लोकांची मदत केली. म्हणजे तो काय आहे, हेल्प पुअर, पुअर मीन्स गरीब, गरीब लोकांची काय केली आपण मदत केली. तो तशा प्रकारच्या विशिष्ट लोकांचा काय आहे, गट आहे. नंतर पहा लास्ट, फर्स्ट, अदर, एक्सेप्ट अशा प्रकारचे काही शब्द आहेत. इत्यादी शब्दापूर्वी द उपपद वापरतात. अशा प्रकारचे जे काही शब्द चालू होतात त्या शब्दाच्या अगोदर द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे मग आपल्याला, द फर्स्ट प्राईम मिनिस्टर, भारताचे पहिले पंतप्रधान. द फर्स्टच्या अगोदर काय आलेला, द आलेला आहे. तर लास्ट मंथ, लास्टच्या अगोदर काय आलेला आहे, द आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण यावरील काही उदाहरणं बघणार आहोत. उदाहरण पहा, व्यवस्थितरित्या आपण जे काही नियम अभ्यासलेले आहेत त्या नियमावर आधारितच काही उदाहरणं आहेत, व्यवस्थितरित्या समजून घ्या. तर पहा, आय बाउट डझन ऑरेंजेस. मग याच्यामध्ये काय आपण आर्टिकल पाहत आहे, ए, अँड किंवा दी चा याच्यामध्ये समावेश करायचा आहे. मग काय याच्यामध्ये आय बाउट डझन ऑरेंज, मी 1 डझन ऑरेंज, ऑरेंज मीन्स संत्री विकत घेतली किंवा आणली. मला इथं डझन आहे, इथं ए लागेल की आय लागेल, तर इथं काय लागणार आहे, ए. म्हणजे आय बाउट अ डझन ऑरेंज, अ डझन ऑरेंज कॉन्सोनंटने सुरुवात होत आहे डझन, बरोबर. नंतर सेकंड एक्झाम्पल आहे, फिल इन द ब्लँक्स, ऑरेंज इज फिल इन द ब्लँक डेलिशियस फ्रूट. ऑरेंज जे की संत्री आहे ते कसे आहे, डेलिशियस फूड आहे, रसाळ फ्रूट आहे किंवा फळ आहे. मग काय अँड ऑरेंज काय येणार आहे, ओ आहे. कशापासून तयार झालेला आहे, ओव्हेल्स पासून आहे. तर मग याच्या अगोदर आपल्याला काय लिहावं लागेल, अँड ऑरेंज इज, मग आता डी आहे, हा कशाने चालू झालेला आहे, कॉन्सोनंट आहे म्हणून अशा प्रकारे आपल्याला लावता येईल. म्हणून वाक्य असेल अँड ऑरेंज इज अ डेलिशियस फ्रूट. जे काही ऑरेंज आहे, संत्री आहे, हे कसं आहे, डेलिशियस रसाळ फ्रूट आहे. नंतर आहे थर्ड नंबर, स्टिच इन टाइम सेव्ह 9. स्टिच इन टाइम सेव्ह 9 म्हणजे टाइम आपल्याला वाचवायचा आहे. म्हणजेच काय, स्टिच ईचा याच्यामध्ये काय होतो, उच्चार होत आहे, म्हणून ईचा उच्चार होतो. हा जरी कॉन्सोनंट असला तरी ईचा उच्चार होत असल्यामुळे इथं आपल्याला काय लिहावं लागेल, अँड घ्यावं लागेल. नंतर 4 मिस्टर पाटील हॅज डन फिल इन द ब्लँक एक्सलंट जॉब. मिस्टर पाटील हॅज डन एक्सलंट जॉब. एक्सलंट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, अँड घ्यावं लागेल, अँड एक्सलंट जॉब, अँड एक्सलंट जॉब, ए.
नंतर आहे 5th नंबर fill in the blanks apple, fill in the blanks day, keep the doctors away. डेलीचा आहे वाचलेला आहे मग आपण म्हणू शकतो असं अँड ऍपल अ डे अँड ऍपल अ डे ऍपल हा ओवेल्स आहे काय ऍपल याची सुरुवात ओवेल्स नाही अ डे डे काय आहे डी डी हा कॉन्सोनंट्स आहे म्हणून याच्यामध्ये अँड ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे नेक्स्ट आहे आपल्याला माय अंकल इज फिल इन द ब्लँक्स युनियन लीडर आपण पाहिलेला आहे नियम पाहिलेला आहे यू चा जो असतो तो उच्चार वाय यू असा होतो म्हणजे कन्सोनंट सारखा होतो म्हणून कन्सोनंट सारखा होत असेल तर आपल्याला एन घ्यायचा की ए घ्यायचा आहे आपल्याला ए घ्यायचा आहे मग माय अंकल इज अ युनियन लीडर म्हणजे वायू सारख्याचा काय होत आहे उच्चार होत आहे मग नंतर क्लिनलीनेस इज fill in the blanks unique feature of our school. Cleanliness हे एकमेव वैशिष्ट्य आपल्या स्कूलचं किंवा शाळेचं तर मला युनिक याचा सुद्धा उच्चार या वायू सारखा होतो म्हणून तिथं काय घ्यायचं ऍन घ्यायचं की ए घ्यायचं काय घ्यायचं आहे ए घ्यायचं आहे आर्टिकल नंतर 8 नंबर fill in the blanks अमेरिकन इज नॉट fill in the blanks युरोपियन आता अमेरिकन एक कशात चालू ओवेल्स झालेला ओवेल्सने चालू झाला तर आपण सरासर काय घेत असतो अँड घेत असतो काय घेत असतो अँड आणि इज नॉट युरोपियन यू ईचा काय होतो वाय यू असा उच्चार होतो म्हणून आपण याच्यामध्ये काय घेणार आहोत ए अ युरोपियन अँड अमेरिकन इज नॉट युरोपियन अमेरिकन हे युरोपियन आहेत का नाही अमेरिका आहे वेगळा कॉन्टिनेंट आहे बरोबर सनरायझेस इन ईस्ट फिल इन द ब्लँक्स सनरायझेस इन फिल इन द ब्लँक्स ईस्ट मग आता याच्यामध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला माहित आहे की बघ त्रिकालवादीत जे काही सत्य आहे त्या समोर आपल्याला द घ्यायचं आहे म्हणून आपण याच्यामध्ये द घेऊ THE द सन रायझेस म्हणजे उगवणे इन द ईस्ट THE इन द ईस्ट सूर्य हा पूर्वेकडूनच उगवतो नेक्स्ट 10 fill in the blanks man you met was यशवंत तोच माणूस आहे की त्या माणसाला किंवा यशवंतला तुम्हाला यशवंत त्याला भेटेल पण पहा इथं मॅन आहे म्हणून मॅनच्या समोर एकमेव तर द मॅन यू मेट वाज यशवंत आणि याच्यामध्ये आपल्याला द हे उपपद वापरता येणार नाही नंतर आहे 11 दॅट वॉज माय फर्स्ट इंटरव्ह्यू दॅट वॉज की माझा पहिला इंटरव्ह्यू फिल इन द ब्लँक आहे म्हणजे दॅट वॉज माय फिल इन द ब्लँक फर्स्ट इंटरव्ह्यू अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला उपपद वापरता येत नाही माय फर्स्ट इंटरव्ह्यू म्हणजे माझा स्वतःचा आहे ना नंतर आहे 12 नंबर एव्हरीबडी सॅल्युटेड द इन्स्पेक्टर बट फिल इन द ब्लँक लास्ट वन डिड नॉट इन्स्पेक्टरने सर्वांना सॅल्युटेड केला परंतु शेवटच्यालाच केलं नाही सॅल्यूट मग नंतर याच्यामध्ये काय येणार आहे आपल्याला माहिती अदर लास्ट फर्स्ट अशा प्रकारचे काही वाक्य असतील किंवा सामान्य नामं असतील किंवा शब्द असतील त्या नामापूर्वी द वर लागतंय म्हणून बट द लास्ट वन डिड नॉट नेक्स्ट आहे 13 ड्युरिंग fill in the blanks Durga Puja festival in fill in the blank Bengal fill in the blanks banana tree is draped in a new sari and worship मग ड्युरिंग म्हणजे सुरुवातीला दुर्गा पूजा म्हणजे इथं काय द येणार आहे काय येणार आहे द पूजा फेस्टिवल इन बेंगॉल इन कुठे बंगाल मध्ये आहे म्हणून इथं याच्या समोर सुद्धा आर्टिकल येणार नाही नंतर आहे बनाना वस्तूचं नाव आहे द बनाना ट्री म्हणून आपण झाडाच्या नावावर काय द वापरत असतो द बनाना ट्री इज ड्रॅप जे काही नवीन साडी आहे पूजेसाठी घातलेली परिधान केलेली त्याच्यावरती बनाना ट्रीचे किंवा झाडांचे काय आहे ट्रॅप आहे किंवा म्हणजे त्याचं चित्र आहे
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण परिपूर्णरित्या आर्टिकल्स म्हणजे काय किंवा ते आर्टिकल्सचे नियम आणि काही एक्झाम्पल्स आपण व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत. खरोखरच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.